माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना ते तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात. एवढं सांगतो. जरांगेचा जेव्हा जेव्हा मला फोन आला, हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागला. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला. माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. खरं तर मी कधीही वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही. खरं तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही. पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाले मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये महसूल विभागाचं काम आहे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र देणं. या राज्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याने देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये 22,20,500 कुणबी मराठा, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही दिले आहे. व्हॅलिडिटी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. व्हॅलिडिटी डिपार्टमेंट हे अर्धन्यायिक आहे, ते सामाजिक न्यायाकडे येतं. पण महसूल खात्याने इतकं काम केल्यावरही जर माझं व्यंग होत असेल तर याला काही मार्ग नाही आहे. जरांगेचा जेव्हा जेव्हा मला फोन आला तेव्हा तेव्हा माझा हा प्रयत्न होता की इमानदारीनं काम करायचा. पण तेवढा एका पत्राने गैरसमज झाला आहे, त्यातनं त्यांचं काही कास्ट सर्टिफिकेट रद्द झाली नाही. माझं पत्र फक्त कास्ट सर्टिफिकेट जे दिली आहे, फॉर्म नंबर 35 म्हणजे जी नोंद होणार आहे, आणि अर्जदाराचंही म्हणणं होतं चौकशी करा. मी त्याला चौकशी मागितली आहे, मी कुठलं रद्द करा असं म्हटलं नाही आहे. पण त्याच्यावर काही माझी चौकशी झाल्यानंतर, चौकशी मागितल्यावरही काहीतरी रद्द झालं नाही, ते कास्ट व्हॅलिडिटीने रद्द केलं आहे. त्यामुळं आमच्या महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र देणे, जात प्रमाणपत्र. व्हॅलिडिटी मात्र सामाजिक न्याय विभागाचं कार्य आहे. त्यामुळं माझ्याकडनं कधी मराठा कुणबी मराठा आणि कुणबी समाज जो आहे यावर जेवढं जास्तीत जास्त आम्ही कास्ट सर्टिफिकेट देता येईल तेवढं काम करतो आहे. मी बघितलं त्यांनी त्याच्यात त्यांच्या आई माऊलीचा उल्लेख केला, आईचा. बावनकुळे साहेब आणि पुढेही उल्लेख केला की मी मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे, मी हे केलं नाही. बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो. माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं. त्यांचं ऐकून तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखी नाही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही, ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजे. कारण तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं. मला सुद्धा, मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. शेवटी ती मायमाऊली, आई ही आई असते सगळ्यांची. तुम्ही आईचं नाव घेतलं. आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो. तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं, कारण मराठी येते. आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो. पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला. पण हेही सांगतो की तुम्ही 28 ऑगस्टच्या आत तुम्ही पत्र देऊन केलेली चूक दुरुस्त करा. 4ही प्रमाणपत्र आमचे तुम्ही राजकीय दबावापोटी शिरसाटने तुम्ही रद्द केले, त्यालाही त्याच्याकडेही बघणार आहे, सोडणार नाही. पण तुम्हालाही जाहीरपणानं सांगतो की तुम्ही केलेले प्रमाणपत्र ते रद्द केलेले ते वैध करून पुन्हा द्या. आमचं काहीही म्हणणं नाही, काही हरकत नाही. पण 28 ऑगस्टच्या आत नसता बावनकुळे साहेब पुन्हा मी सोडणार नाही.